शरद पवार हे अगदी पहिल्यापासून हिंदू धर्माला धर्मांध म्हणून संबोधतात. अशी किती कीर्तनकार आहेत की जे दुसऱ्या धर्मावरती टीका करतात? अशी किती कीर्तनं शरद पवारांनी ऐकली आहेत? म्हणजे हा जावई शोध शरद पवारांनी कुठून लावला? शरद पवार हे त्या बांगलादेशामध्ये हिंदूंवर अत्याचार होतात त्यावेळेस शरद पवार ब्र काढत नाही. शरद पवार इस्लाम धर्मीयांना कधी धर्मांध म्हणलेलं आम्ही ऐकलं नाही. आणि शरद पवार हे स्वतःला निधर्मी म्हणतात, पण ते निधर्मी नसून ते अधर्मी आहे. आणि शरद पवार आयुष्यभर ज्यांच्याशी म्हणले अखंड जन्मभर ज्या शिवसेनेला धर्मांध म्हणून संबोधलं शरद पवारांनी, त्या शिवसेनेबरोबर युती करताना त्यांना काहीच कसं वाटलं नाही. हे वक्तव्य, हे ट्विट बंडा तात्या कराडकरांचं, ज्याला संत चरण रज म्हणता हो, काय विशेषण, काय उपाध्या, संत चरण रज, ते बंडा तात्या कराडकरांचं हे एकस्वर आलेलं मत. त्या आचार्य म्हणजे काय, कशी उपाधी घेतली असेल आय डोंट नो, मला काय सांगता येणार नाही, पण हे आचार्य असे असू शकतात का? हे ट्विट त्यांनी रिट्विट केलंय. मग जो शरद पवारांच्या संदर्भामध्ये त्यांनी हे जे विधान केलं, मग प्रश्न असा पडतो, शरद पवारांचं विधान हिंदू धर्माच्या विरोधात होतं का? बरं, आता शरद पवारांचं विधान अगोदर काय होतं ते पाहूया आपण. ते होतं, शरद पवारांनी एका स्मरणिकेमध्ये ते आलेले हो, ते म्हणाले की प्रतिगामी शक्तींनी वारकरी संप्रदायामध्ये शिरकाव केलेला आहे आणि आज जवळजवळ 60% प्रतिपादन हे प्रतिगामी शक्तींना बळ मिळेल असं केलं जात आहे. मग शरद पवारांनी प्रश्न पडतो असा की शरद पवारांनी हिंदू धर्मावर टीका केली होती का? शरद पवारांनी वारकरी संप्रदायावर टीका केली होती का? मग जर असे नसेल तर मग समग्र हिंदू धर्माला शरद पवारांनी शिव्या दिल्या असं कसं काय म्हणता येते बंडा तात्या? बरं, हे बंडा तात्या कराडकर ते पुन्हा म्हणतायत की हे निधर्मी नसून अधर्मी आहे. म्हणजे या संत परंपरेमध्ये हे विधान बसतं का? म्हणजे हा बंडा तात्या कराडकर यांचं ट्विट रिट्विट होतं आणि ते करतात हे आचार्य नावाचे तुषार भोसले. आचार्य तर नसेल, हा निर्बुद्ध व्यक्ती अध्यात्माच्या नावाखाली आज काहीही द्यावं, भोंदू खराताचा मूत पिला जातो. इथं या आचार्य भोसले स्वतःला आचार्य लावून घेऊ शकतो ना, काय अडचण नाही, त्या गोष्टी घडतात. पण मग प्रश्न असा पडतो की हा बंडा तात्या कराडकर हा संत परंपरेमध्ये वैचारिक घुसखोरी केलेला प्राणी आहे का? हा तुषार भोसले असेल, संग्राम बापू भंडारे असतील, किंवा ते बापू तात्या काय म्हणायचं यांना, कोणाला तात्या म्हणा कोणाला बापू म्हणा, पण वैचारिक घुसखोरी ज्याला संत परंपरेमध्ये म्हणतात ती केलेली आहे का? वैचारिक घुसखोरी कशाला म्हणायचं? अगोदर त्यासाठी आपल्याला संत काय म्हणतात हे माहीत असणं गरजेचं आहे. संत कशाला म्हणतात? म्हणजे संत परंपरेमध्ये संत तुकारामांचा वारसा, ज्ञानेश्वराचा वारसा जर सांगायचा असेल तर आपल्याला परावी येणारी अरे माऊली समान आहे. हा बंडा तात्या कराडकर महिलांचा अवमान करणार, हा कधी देवेंद्र फडणवीसांची बायको नाचते नाही म्हणू शकत तोंडातून, पण हा सुप्रिया सुळे असेल, पंकजा मुंडे असेल, यांना हा दारू पितात, नाचतात, रस्त्याला पडतात म्हणणारा, नंतर माफी मागणारा हा माफीवीर आहे. हा वारकरी संप्रदायाच्या नावाखाली, दिंडीच्या नावाखाली कोरोना वाढत असताना सरकारला विठीस धरू पाहणारा हा बंडा तात्या, म्हणजे हिंसेला बळ मिळेल असं वर्तन करणारा, आचरण करणारा बंडा तात्या. बरं, हा बंडा तात्या स्वतःला जर तो म्हणत असेल की तो संत संप्रदायामधला आहे, जो महिलांचा अवमान करतो तो संत असू शकत नाही, जो हिंसेला बळ देईल तो संत असू शकत नाही, त्या परंपरेतला पाईक असू शकत नाही, जो दुसऱ्यांचा तिरस्कार करतो, द्वेष करतो, मत्सर करतो तो तर असूच शकत नाही.
आणि शरद पवारांचा द्वेष करण्यामुळं मी हे म्हणत नाही. एखाद्या अस्खलित म्हणजे परिपक्व राजकारणी बोलावा तसं त्याचं हे विधान आहे. बंगालवर यानं म्हणजे शरद पवारांना ब्र काढला नाही, म्हणजे बांगलादेशामध्ये जे हिंदूंवर. अरे माझ्या राजा, त्याच्यासाठी केंद्राची सत्ता लागेल. मग मोदी शहा तर नाही आहे, शरद पवार म्हणजे मोदी शहा नाही आहेत, ते त्यांच्या अखत्यारीत नाही आहे. पण ज्यांच्या अखत्यारीत आहे ना, काय हे देवेंद्र फडणवीसांच्या आणि तुमच्या अखत्यारीत आहे. बांगलादेशातलं सोडा, इथल्या महाराष्ट्रातल्या असंख्य महिलांचं खरंच बाबा शोषण करतो, त्यावर तरी बोल अगोदर. ते हिंदू नाहीत का? हिंदू धर्माच्या नावाखाली शारीरिक शोषण केलं जातं, महिलांचंच नाही बरं का. त्या वारकरी धर्माच्या ज्या शाळा काढल्या तिथं मुलांचं सुद्धा लैंगिक शोषण केलं जातं, त्यावर बी कधीतरी या बंडा तात्यांनी बोलायला पाहिजे होतं हो. तिथं बोलत नसेल तर नाठाळाचे माथी हाणूकाठी म्हणणाऱ्या संत तुकारामांचा वारसा, वैचारिक वारसा यांच्याकडे आहे असं आपल्याला म्हणता येतं का? शंका वाटते हो. हे खरंच संत परंपरेमध्ये बसणारे आहेत की वैचारिक घुसखोर आहेत याबद्दल शंका वाटते. महाराष्ट्राची अस्मिता पायदुळी तुडवतो तो काळ्या टोपीतला सडक्या मेंदूचा कोश्यारी, त्यावेळी या बंडा तात्या कराडाच्या तोंडून ब्र निघत नाही हो, नाही निघत. अहो, तो मनोहर कुलकर्णी नावाचा प्राणी, तो संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांपेक्षा मनुश्रेष्ठ होता असं म्हणतो. त्यावेळेस या बंडा तात्या कराडकरांचं तोंड शिवलं जातं का हो? का बोलत नाहीत? यातना व्हायला पाहिजे, दुःख व्हायला पाहिजे. माझ्या संत परंपरेचा अपमान करणारा हा कोण प्राणी, त्याचा निषेध तरी व्यक्त करावा. ऐकलंय? नाही होत आहे. अहो, तो कोरडकर असेल, सोलापूरकर असेल, अशा नीच व्यक्तीच्या बद्दल ज्यांनी महाराष्ट्राची अस्मिता पायदळी तुडवतात, त्यांच्याबद्दल यांच्या तोंडून कधी एक अवाक्षर निघालं? नाही निघत. आणि मग तो गोविंदगिरी जर डायरेक्ट संत परंपरेला, अहो तो काय बोललाय? तो म्हणतो संत तुकारामांचा गाथा, संत ज्ञानेश्वरी ही ग्रंथांच्या व्याख्येत बसत नाही. केवळ एकमेव परिपूर्ण ग्रंथ म्हणजे संत रामदासांचा. अरे त्यावेळेस या वारकरी संप्रदायातल्या स्वतःला नेते म्हणता हो, माफीवीर नेते. राग यायला पाहिजे होता. मी मरेल, मी उपोषणाला बसेल, माझ्या संत परंपरेचा अपमान झाला म्हणून यानं रस्त्यावर येऊन असं अन्न त्यागात आंदोलन करायला पाहिजे होतं. जसं संत तुकारामांनी माझ्या गाथा बुडवल्या, ठीक आहे, त्या वर येत नाही तोपर्यंत मी याच काठावरती बसत. अरे जोपर्यंत या गोविंदगिरीला सरकार अटक करत नाही, त्याच्यावर कारवाई होत नाही, तोपर्यंत मी अन्न त्याग करेल, जल त्याग करेल असं बोलला असता ना बंडा तात्या. आम्हाला वाटलं असतं तुम्ही संत परंपरेतल्या. फक्त एकच गोष्ट आहे, तुम्हाला देवेंद्र फडणवीसांची पत्नी दिसत नाही, बहुजनांच्या मुली दिसतात. तुम्हाला भोंदू खरात दिसत नाही, तुम्हाला संग्राम बापू दिसत नाही, तुम्हाला कोण औशेकर दिसत नाही, गोविंदगिरी दिसत नाही. तुम्हाला राजकारण दिसतं शुद्ध, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला समोर दिसतात ते शरद पवार. पण का कुणास ठाऊक एवढा वयोवृद्ध माणूस यांना कुठं अडचणीचा ठरेल काही सांगता येत नाही. पण आणखीनही त्या व्यक्तीच्याच भोवती महाराष्ट्रामधलं सामाजिक, राजकीय, आर्थिक सगळं राजकारण त्याच खुटेभोवती फिरवलं जात आहे. जाणीवपूर्वक फिरवलं जात आहे का उलट या तुषार भोसलेंनी बंडा तात्या कराडकरांनी पायावर धोंडा आणून घेतलाय? अहो, मंथन व्हायला लागलं, नवीन नवीन विचार यायला लागले, अक्षरशः उघडं पाडलं हो. वैचारिक घुसखोरी कुठपासून आली? गर्भाशयाची पिशवी काढलेल्या बाईला म्हणतो 2 पोरं होतील तो प्रदीप मिश्रा. धीरेन शास्त्री काय करतो? तो एक उघडा नागडा बाबा फूक मारतो. अहो ते काय, ते महाराज येतात, परकीय आक्रमण झाली आणि हे बंडा तात्या आचार्य, तो कोण भोसले, औशेकर, हे अंतर्गत म्हणजे आतूनही वारकरी संप्रदाय संपवण्याची पराकाष्ठा केली जाते आणि परकीय आक्रमण सुद्धा झेलावी लागतात. पण वारकरी संप्रदाय म्हणजे काय, असल्या या नागड्या उघड्या अंधश्रद्धा
या लोकांच्या प्रयत्नानं नाही संपणार वारकरी संप्रदाय. जोपर्यंत संत तुकारामांना, संत ज्ञानेश्वरांना, संत एकनाथांना, संत नामदेवांचा एक पाईक या महाराष्ट्रात शिल्लक असेल ना, तोपर्यंत हे बंडा तात्या कराडच काय, हे प्रतिगामीच काय, पण यांचे परकीय आक्रमण काय परतून लावण्यासाठी हा वारकरी संप्रदाय नक्कीच समर्थ असेल. याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंट करून जरूर सांगा. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.